नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, पाणी पंचायतची संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायतची संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. पाणी पंचायतची संकल्पना विलासराव साळुंखे यांनी विकसित केली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. नंदुरबार या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1993 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. आमगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. हिरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. पंजाब या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, रोम हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. टायबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, फ्लामू अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? फ्लामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. झारखंड या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 14. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, हापूस हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. सातोशी नाकामोटो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, जल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्ट हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. तामिळनाडू या राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, नथुला खिंड ही खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड ही खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. नथुला खिंड ही सिक्कीम या राज्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी ही खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापना केली? आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. पंडिता रमाबाई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही? पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. यारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. राष्ट्रपतींकडून.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय होय? देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संसद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता आहे? खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 20 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. 1789 सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? 1789 सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बॉम्बे हेराल्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विमा या क्षेत्राशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर खालीलपैकी कोणता डोंगर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सातपुडा डोंगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे कोणती? जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, क्षितिज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, टंगस्टन या धातूची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रेवा, मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले? देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बीड या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, उस्मानाबाद या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव खालीलपैकी काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गांधारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 23 जोड्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तारापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. माडिया गोंड ही आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही? माडिया गोंड ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नंदुरबार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? खालीलपैकी कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सामवेद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अभिनव भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 16. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला होता? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी अमेरिका या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. 2023 मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठविण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? 2023 मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठविण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी भारत देश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. 2023 वर्षात परदेशातून अनिवासी भारतीयांनी देशात किती अब्ज डॉलर रुपये पाठवले आहेत? 2023 या वर्षात परदेशातून अनिवासी भारतीयांनी देशात किती अब्ज डॉलर रुपये पाठवले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 125 अब्ज डॉलर रुपये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी कुरुक्षेत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरला आहे? अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करतात? कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 20 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? खालीलपैकी कोणत्या खेळाडूला क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी मोहम्मद शमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए शीतल देवी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नरेंद्र सिंह तोमर. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.